शिवसेना कुणाची, शिंदे की ठाकरे? सुप्रीम कोर्टातील निकालाआधी आमदार रोहित पवार यांचे मोठे वक्तव्य. नमस्कार मित्रांनो, महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेना पक्ष व चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात न्यायालयीन लढाई सुरू आहे. त्याआधी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोठे विधान केलेलं आहे. पहा नेमकं काय म्हणले आहेत रोहित पवार. सुनावणी म्हणजे त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते खूप सुंदर पद्धतीने, चांगल्या पद्धतीने मांडलेले आहेत. पण चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या समोर ती सुनावणी तिथं चालू आहे. चांगला युक्तिवाद हा सिब्बल साहेबांकडनं केला जाईल. सुप्रीम कोर्टाकडनं सुद्धा काही प्रमाणात सरकारवर ताशेरे ओढले जातील. पण जेव्हा सुनावणी चांगल्या पद्धतीने होती आणि आपल्याला असं वाटतं की आता निर्णय हा ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्या बाजूने होईल, तेव्हा निर्णय देताना मात्र मी तुम्हाला आजच सांगतो असं होऊ नये, कारण ते संविधानाच्या विरोधात आहे. तो कदाचित उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाच्या विरोधात चीफ जस्टिस ऑफ इंडिया निर्णय देऊ शकतील अशी भीती मात्र त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना वाटते. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडवणाऱ्या एकनाथ शिंदे यांना विधानसभा अध्यक्ष यांच्या समोर असलेल्या सुनावणीत त्यांच्या बाजूने निकाल लागला. मात्र आता सुप्रीम कोर्टात लढाई सुरू आहे. शिवसेना पक्ष व चिन्हासंदर्भात एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यात थेट सामना होत आहे. या संदर्भात लढाई सुरू असतानाच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या निकालासंदर्भात मोठं विधान केलेलं आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? शिवसेना नक्की कोणाच्या बाजूने निकाल लागेल? नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. धन्यवाद. आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका.